अशी गावरान पद्धतीने आपण शेवगा शेंगांची भाजी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर चला मग अशी बघा गावरानी शेवग्याच्या शेंगा घेतलेले आहे आणि असे बघा मी चाकूच्या साहाय्याने कट करून असे साल काढून घेत आहे। तर मी इथं 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि अतिशय ही गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी होते, अगदी हॉटेलपेक्षाही भारी। तर बघा असे मी सर्व शेंगा कट करून घेतल्या आणि थोड्याशा आपल्याला ज्या शिरा असतात साल ते काही ठेवायची, काही काढून घ्यायची आहे। तर बघा आता सगळे शेवगा आपला निवळून झालेला आहे, म्हणजे साल कट करून साल काढून झालेली आहे। तर पूर्ण साल काढू नका। आता याला मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे बघा आणि एका कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवले थोडेसे 1-1.5 तांब्या। त्यामध्ये अर्धा चमच हळद पावडर टाकली, थोडंसं मीठ टाकलं बघा। त्यानंतर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा बघा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आणि ह्या पूर्ण आपल्याला शिजवायच्या नाही, अर्ध्या शिजवायच्या आहे, म्हणजे काही भाजीतही शिजतील। तर काही खडे मसाले इथं घेतलेले आहे बघा, 9 ते 10 लसूण पाकळ्या, आलं घेतलेले आहे, खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, थोडीशी हरभरा डाळ घेतली, धने घेतले, जिरं घेतलं, बेडगी मिरची घेतली 3 ते 4, 2 तमालपत्र घेतले। तर बघा आता इथं मी एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं। आता असा कांदा भाजून घेणार आहे बघा मी। आपल्याला कितपत भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदा भाजवा। तोपर्यंत इथं बघा आता शेवग्याच्या शेंगांना उकळी आलेली आहे। तर खूप आपल्याला ह्या गचक्या करायच्या नाही, म्हणजे खूप शिजवायच्या नाही, अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या अशा शिजवायच्या आहे, म्हणजे बाकीच्या भाजीतही शिजणार आहे। तर बघा इथं कांदा छान असा परतून झालेला आहे, कांदा छान असा भाजला गेलेला आहे। आता त्याच कढईमध्ये बघा मी एक पडी तेल टाकलेलं आहे, 1 ते 1.5 पडी। आता याच्यामध्ये मी बेडगी मिरची टाकली, खोबरं टाकलं, म्हणजे खोबरं बेडगी मिरची पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि बघू शकता त्यानंतर आपण डाळ्या नाही घेतलेली आहे, तर हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे, म्हणजे भाजीला छान असा घट्टपणा येतो। धने, जिरं, काही मसाले बघा असे आपण सगळे आता भाजून घेत आहे। तर आपण अख्खे खडे मसाले नाही वापरणार आज शेवग्याच्या शेंगांच्या भाजीला। आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं टाकून घेतला। तर इथं बघा आपण एक मसाला तयार करणार आहे। तर इथं मी 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतली, 1 चम्मच काळा मसाला घेतला, 1 ते 1.5 चम्मच, पाव चम्मच हळद पावडर घेतली आणि आता इथं याच्यामध्ये पाणी टाकून अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्की मैत्रिणींनो शेवग्याच्या शेंगांची अशी गावरान पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, सगळे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। तर आता बघा मसाला सर्व गार झाल्यानंतर आधी आपण खोबरं, धने, जिरं आणि बेडगी मिरची, डाळ्या म्हणजेच हरभरा डाळ जी आपण भाजली होती ते दळून घेतली, म्हणजे मग खोबरं जाड राहत नाही। आता बघा कांदा आपण टाकून घेणार आहे भाजलेला। तर आता हे सगळे मसाले आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सरला। तर बघा आता मसाले आपण दळून घेत आहे। त्यानंतर एक कढई अजून मी गॅसवर ठेवली, गॅस चालू केल्यानंतर 2 ते 3 पड्या तेल टाकलं, तेल तापल्यानंतर जिरं टाकलं, 2 तमालपत्र टाकलं आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती घरचा साठवणीचा काळा मसाला, हळद पावडर आणि मिरची पावडर ती टाकून घेतली आणि बघा झाकण ठेवलं। असं तुम्ही केल्यानंतर तुमच्या भाजीला तर खूपच छान येणार आणि चवही वाढणार। तर बघा असं मस्त बारीक मंद गॅसवर हा मसाला होऊ दिला आणि असा वास सुटलेला आहे बघा घरामध्ये। आता इथं मी 1 पाऊण चम्मच मीठ टाकलेलं आहे, म्हणजे तरी खूप छान येते। आता जो मसाला आपण दळून घेतलेला आहे बघा मिक्सरला, कांदा, धने, जिरं, अद्रक, लसूण, हरभरा डाळ आणि कोथिंबीर, तर बघा आता हा मी परतवून घेत आहे आणि खूप सुंदर असा झटपट होतो। एखाद्या वेळेस पाहुणे मंडळी जर आली तर तुम्ही नक्की बनवून बघा। आणि आता थोडीशी 1 चम्मच कसुरी मेथी वापरलेली आहे। आता हा मसाला आपल्याला बारीक एकदम मंद गॅसवर होऊ द्यायचा आहे। तर बघा तुम्ही बारीक गॅसवर होत आहे, तर बघा कसं तेल सुटलेलं आहे बघा मसाल्याला आणि खूप सुंदर छान असा हा मसाला तयार होत आहे। तर खूप सुंदर अशा झणझणीत आणि गावरान पद्धतीने ह्या शेवग्याच्या शेंगा होतात। तर आपण आता ज्या शेवग्याच्या शेंगा पाण्यात थोड्याशा उकडून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्या आणि हो मी ते पाणीही फेकणार नाही, कारण सगळं शेवग्याच्या शेंगांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि आपण शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या।
तर आपल्याला त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. तर बघू शकता शेवग्याच्या शेंगासुद्धा मसाल्यामध्ये छान अशा परतलेल्या आहे आणि मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे. तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, काय सुंदर तर्रीदार अशी गावरान पद्धतीची शेवग्याची शेंग मसाला भाजी, रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकलेले. तर हो मैत्रिणींनो, इथं मीठ सांभाळून वापरा, कारण आपण शेवगा जेव्हा शिजवायला टाकला तेव्हाही थोडंसं मीठ वापरलं आणि जो आपण मिरची पावडर, हळद आणि घरचा साठवणीचा काळा मसाला ओला करून जो तेलात टाकला तेव्हाही आपण मीठ टाकलं, कारण छान अशी तरी येते. तर सांभाळून मीठ टाका. नंतर वाटलंच तर थोडीशी भाजी खाऊन बघा, कमी वाटलं तर मीठ टाकू शकतो, पण जास्त झालं तर मीठ टाकू शकत नाही. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आता काय सुंदर अशी ही भाजी दिसत आहे. अगदी हॉटेलपेक्षाही घरच्या घरी आपण ही शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवू शकतो. आता मस्त हिरवीगार कोथिंबीर गेली आणि बारीक गॅसवर आता भाजी शिजलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण वाढून घेऊयात. तर नक्कीच तुम्ही या खाण्यासाठी. आणि काय झणझणीत, काय सुंदर दिसत आहे गावरान पद्धतीने अगदी झणझणीत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी रेसिपी शेवग्याच्या शेंगांची रस्सेदार झणझणीत भाजी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ.